एक जान घे घे तुला दिसला ना। नमस्कार मित्रांनो, तुझं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण चाललो विल्लाला माझ्यासोबत माझ्या ट्रेनचा ग्रुप आहे। तर आता विरारवरून 6:30ची ट्रेन आहे, ती पकडू आणि मग जाऊ डोंबिवलीला। डोंबिवलीवरून मग कर्जत ट्रेन पकडू, ती पकडून मग नेरळ रेल्वे स्टेशनला उतरू। चला तर मग आता जाऊया आपण विरार रेल्वे स्टेशनला। तिथे सगळे माझे मित्र भेटणार आहे। विरार स्टेशनला पोहोचलो, आता फ्रेंड येत आहे, त्यांची वाट बघतोय। तर मित्रांनो, नेरळ रेल्वे स्टेशनला उतरलो आहे। आता आम्ही जातोय थोडी मच्छी वगैरे बघायला, नंतर मग तिथून डायरेक्टली जाऊ विल्लावर। तर मित्रांनो, नेरळ रेल्वे स्टेशनला मच्छी वगैरे घेतली आणि मग नेरळ रेल्वे स्टेशनपासून टॅक्सी केली। पर पर्सन 100 रुपये घेतले जातात, पण आम्ही प्रायव्हेट टॅक्सी केली, आमचे 700 रुपये घेतले। तर आता नेरळ रेल्वे स्टेशनपासून कमल ब्लीच विल्ला हे एक 20 किलोमीटरचं अंतर आहे। तर चला तर मग। तर मित्रांनो, आम्हाला नेरळ रेल्वे स्टेशनपासून कमल ब्लीच रिसॉर्टला पोचायला अर्धा तास लागला आणि हा एंट्रन्स बघू शकता, खूप छान आहे। मित्रांनो, आम्ही आता कमल ब्लीच रिसॉर्टला पोहोचलोय ना। मागे बघता हा रिसेप्शन एरिया आहे आणि इथे आमचे डॉक्युमेंट्स वगैरे घेत आहेत। चला तर तुम्हाला रिसेप्शन एरिया दाखवतो। हा बघा, हा पूर्ण दिसते, हा रिसेप्शन एरिया आहे आणि इथेच कॅन्टीन वगैरे आहे जेवणाची। आणि इथून विल्ला हा 200 ते 300 मीटरच्या अंतरावर आहे। हा बघा मित्रांनो, फायनली आम्ही विल्लामध्ये पोहोचलोय। हे बघा मित्रांनो, ह्या साईडला स्विमिंग पूल आहे। इथे एंट्री केल्याच्या नंतर हा इथे हॉल आहे। हे बघा, या साईडला एक किचन आहे आणि इकडे एक रूम आहे। ते विचारतो तुम्हाला। आणि या साईडला एक रूम आहे। तर मित्रांनो, विल्लाच्या टेरेसवर जायला बाहेरून असा सीडी दिलाय जायला। हा बघा मित्रांनो, बघता इकडे टेरेसवर मस्त स्टूल वगैरे लावलेले आहे आणि ह्या साईडला बघू शकता मस्त असा झुला सुद्धा आहे। बघा मित्रांनो, येताना आम्ही कोलबी 1 किलो घेऊन आलेलो, ते आता साफ करतोय। काढून टाकतो पुढचा पूर्ण टाक। तर मित्रांनो, मस्त अशी कोलबी वगैरे साफ केली, तिला मॅग्नेट केल्या आणि मग टेरेसवर सगळेजण गप्पा वगैरे मारल्या आणि मग नंतर डायरेक्टली निघालो जेवायला। हे बघा मित्रांनो, त्यांची एक जेवणासाठी पिकअप आणि ड्रॉपसाठी अशी एक गाडी घेऊन येतात।
हॉटेलमध्ये जेवण आहे, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण जेवण असतो. हे बघा, जेवणामध्ये चपाती, पहाडी कबाब चिकन, पनीर मटरची सब्जी आणि सुका चिकन आणि सलाड आणि पापड असं जेवण घेतलेलं आहे. मित्रांनो, जेवणाची चव खूप छान आहे आणि जेवण सुद्धा खूप छान आहे. एक चांद घे. तर मित्रांनो, आम्ही नाश्ता करायला गेलेलो. नाश्ता एंट्रन्सपासून विल्ला हा 300 ते 400 मीटरच्या अंतरावर आहे आणि त्या लोकांचे कार घेऊन ते पिकअपमध्ये ड्रॉप करायला येतात. ही आम्हाला सर्विस खूप छान वाटली. तर आता आम्ही चाललो आहे चिकन फ्राय करायला. टेरेसवर चाललो आहे. टेरेसवर खूप सगळी सोय केलेली आहे. चला तर मग आता चिकन फ्राय करायला जाऊया वरती. आणि 1 किलो कोलंबी आणलेली, तीसुद्धा फ्राय करायची आहे. चला. हा बघा मित्रांनो, नाईटला हा विल्ला असा दिसतो. हे बघा, आणि हा बॅक साईड आहे विल्लाचा. मित्रांनो, चिकन फ्राय करायला ही सोय केलेली आहे आणि हा टेरेस बघू शकता. मस्त लाइटिंग वगैरे केलेली आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो, इकडे चिकन आम्ही भाजतोय. कुठे इकडे पेटलाच नाही, तिकडची ह्या साईडला हे कर, क्रॉस कर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.